हाय नमस्कार सगळ्यांना. संध्या वैभव चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत. आणि 8व्या महिन्यातले माझे आता 3 ते 4 दिवस बाकी आहेत आणि 9वा स्टार्ट होईल. तर माझं जे आताचं म्हणजे डेली रुटीन आहे सकाळचं, तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे, जेणेकरून माझं चॅनलही ग्रो होईल. तर असाच सपोर्ट राहू द्या व्हिडिओ आवडल्यास. तर इथं मी सकाळी ना चालायला जात असते 15 ते 20 मिनटं. तर जाता जाता आहे ना दुधाला एक टोप घेऊन जाते, जेणेकरून मग मी येता येता दूध घेऊन येत असते. तर वातावरण जरा आज पावसाचं होतं आणि हा तो म्हणजे गायांचा गोठा आहे जिथून मी दूध घेत असते. तर सकाळी मी अर्धा लिटर फ्रेश असं आणत असते आणि रात्रीचं मग शक्यतो 5 ते 6च्या म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान मग भेटतं परत. तर दूध घेऊन आल्याच्यानंतर मी जातानाच पाणी वगैरे ठेवून गेलेली असते. आल्याच्यानंतर माझं पाणी तापतं, मग आंघोळ करून घेते. त्यानंतर मग आपलं जे ड्रायफ्रूट असेल अवेलेबल ते खाते, चहा आणि खारी. सकाळी सकाळी जरा भूक लागते त्यामुळं मग आंघोळ वगैरे झालेली असते. मग त्याला वाटा वगैरे धुवून घेत असते, हांडा वगैरे घासून छान असं भरून घेतला. आणि त्यानंतर मग पाणी वगैरे बाकीचं भरून घेतलं, भांडे वगैरे लावून घेतले, सकाळ सकाळ झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर मग जे आपले किरकोळ कामं असतात ते उरकले. सकाळी सोपा वगैरे मी असं म्हणजे बऱ्यापैकी सेट वगैरे करून घेत असते, जेणेकरून मग दिवसभर याची इथं बॅग आहे. तर हा आता म्हणजे शाळेत जाताना घेऊन जाईल. आणि देवपूजा वगैरे करून घेते. तर हे देवपूजेसाठी मी म्हणजे राऊंडला गेले का फुलं घेऊन येत असते. तर हे कधी वेगळे म्हणजे जसं ॲवेलेबल असतील तशी मी फुलं घेऊन येत असते. तर देवपूजा करून घेते आणि मग तुमच्याशी भेटते. तर इथे मी आहे ना सकाळी देवपूजा वगैरे करून घेतलेली. तर रांगोळी काढलेली छोटीशी अशी. मला काही जास्त एवढी रांगोळी जमत नाही, पण जसं येतं तसं मग मी आपलं करण्याचा प्रयत्न करत असते. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि मी स्वयंपाकाला लागते. आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग आपण भेटू. तर स्वयंपाकामध्ये मी त्याचा डब्बा वगैरे तयार करून दिला. तर आळूची वडी आणि भाकरी, त्याला खूप आवडते बाजरीची भाकरी, आवडीने खातो तो. बाय केलं त्याने, तो शाळेत गेलेला. त्यानंतर मग मी आमच्यासाठी आमटी, मेथीची भाजी, आळूची वडी आणि भाकरी होती. तो शाळेत गेल्याच्यानंतर मीही नाश्ता केला, पुरणपोळी आणि तूप आणि प्रोटीनचं इथं दूध घेतलेलं आहे, ते एवढं घेत असते. तर स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर आहे ना किचन वाटा असा क्लीन वगैरे करून घेतलेला आहे मी बऱ्यापैकी, म्हणजे जसंही होईल तसा. एकदा किचन वाटा क्लीन झाला का मग 4 वाजता म्हणजे जास्त हे होत नाही, लोड येत नाही. त्यामुळं भांडे आणि कपडे आज जरा जास्त काढले, ऊन आहे त्यामुळं. तर आज आहे ना छान असं ऊन पडलेले, त्याच्यामुळं कपडे एक्स्ट्राचे काढलेले आहेत मी, टॉवेल वगैरे जे असतात ते. तर तेवढे कपडे आणि भांडे वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर मग भेटते. तर आता आहे ना माझे कपडे वगैरे सगळे सुकत घालून झालेले. आता वाजलेले 11:15, 11:15 वाजलेले आहेत. तर आतापर्यंत जसं मला आता जमते तसं मी माझे म्हणजे कामं करत असते नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले चॅनल ग्रो होईल. आणि तुम्हाला रात्रीचं रुटीन बघायला आवडेल का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी आहे ना एक डाळिंब घेतलेले खाण्यासाठी, तर हे डाळिंब खाते. त्यानंतर हे 1 वाजता जेवायला येते. तर 1 वाजेपर्यंतचं हे माझं एवढं रुटीन असतं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे जे माझे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील. तर चलो बाय.